सामना जिंकण्यासाठी VHS शिरळ संघाला VSS सनबूर संघाची फलंदाजी विचार केली तर फलंदाजी खूप चांगली राहिली आहे. गोलंदाजीचा विचार केला तर पहिलं षटक थोडंसं महागडं राहिलंय. आता शंकर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला असेल. संपूर्ण या मॅचची जबाबदारी असेल ना ती असेल शंकरच्या खांद्यावरती. या मॅचचा दुवा असेल ना या मॅचचा दुवा तर तो शंकर असेल. या मॅचचा महत्त्वाचा खेळाडू असेल तो म्हणजेच शंकर असेल. या मॅचच्या विजयाच्या आणि पराभवाच्या मधलं अंतर ठरवणारा या मॅच मधला विजयाच्या आणि पराभवाच्या मधला जो कणा असेल ना तो शंकर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती शिवा बॉस. व्हाईट बॉलचा इशारा. इथे लेग स्टंपच्या खूपच बाहेर डाव्या एसटीच्या बाहेर आणि पंचांनी दंडित केला. अवांतरची एक धाव. इलिगल बॉल टाकाल पंच तुम्हाला सोडणार नाहीयेत. घरामध्ये इलिगल काम केलं घरामध्ये ठेवणार नाहीयेत. इथे तेच पाहायला मिळालं. व्हाईट बॉलचा इशाराला 16 धावा. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. जाळ्यामध्ये खेळाडूवर केल का संधी आली आहे. कॅच पकडला गेलाय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. शंकर बॅक टू डग आउट. मोठी विकेट शंकर नाबाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये शिवा जाधव बॉस यांच्या माध्यमातून टिपलं गेला. शिवा जाधव बॉस यांच्या माध्यमातून बाद केलं गेलं आणि पहिला धक्का बसलाय तो म्हणजे शिरळ संघाला. टीम शिरळला धावसंख्या 16 वरती. सातारा प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूची निवड झाली आहे. शिवा बॉस यांची. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये आपण खेळत असताना शिवा बॉस यांना पाहिलंय. आयोजन कमिटीमध्ये ॲज अ मेंबर नाही ॲज अ लीडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. ॲज अ अध्यक्ष म्हणून खूप चांगल्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून सातत्याने लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा बॉलला दिशा दिली आहे. उंची जास्त अंतर कमी मिळाली आहे मैदानाच्या आतमध्ये. विकेटची हमी. बॅक टू बॅक दुसरी विकेट. कावळे आहेत तिथे. त्याने कॅच पकडली आणि बॅटर बाद झालाय. लव सरांचे प्रिय मित्र आहेत. लव सरांचा आणि त्यांचे मैत्रीचे संबंध सातत्याने जोपासले जातात आणि ते कावळ्याच्या माध्यमातून हा अप्रतिम झेल. फलंदाज बाद झाला. अनेक खेळाडूंना या क्रिकेटने ना काही टोपण नावं दिलेत. यामध्येच आपण पाहिलं गेलं तर शिवा जाधव बॉस साहेबांना या क्रिकेटनेच हे बॉस नाव दिलेलं आहे. कारण नेहमीच आपण पाहिलं गेलं तर खरं नाव पाहिलं गेलं तर नवनाथ जाधव आणि या क्रिकेटनं नाव दिलं शिवा जाधव बॉस. आज पाहिलं गेलं तर म्हणजे कदाचित एक कावळे यांचं सुद्धा नाव कदाचित हे क्रिकेटनंच दिलेलं नाव. राहुल खरतर नाव आणि क्रिकेटनं दिलेलं नाव म्हणजे कावळे. आज मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतात. भरपूर सारा खेळाडूंना क्रिकेटने ओळख दिली आहे. अतुल भालेकरला सुद्धा क्रिकेटमध्ये ओळख दिली आहे. कॅप्टन 26 या नावाने. ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ्ट केला. विकेट हॅट्रिक. येस लगातारच्या 3 विकेट्स मैदानाच्या आतमध्ये आणि या स्पर्धेमधला पहिला गोलंदाज ज्याने तिसरा गोलंदाज आपल्यापर्यंत माहिती पोहोचतीये. तिसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये शिवा जाधव बॉस हॅट्रिक घेत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बॅटिंग मध्ये 9 बॉल 31 आणि बॉलिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 विकेट. म्हणजे या स्पर्धेच्या बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंटच्या सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर आघाडीवरती अगदी टॉप 10 मध्ये असलेलं नाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 3 गडी बाद झालेत. धाबा आहेत त्या म्हणजे 16 धाबा. पहिल्या षटकामध्ये 15 खुटल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः लगाम लावलाय. आपण शेतकरी पुत्र आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील आपण खेळाडू आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील विभागातील खेळाडू आहोत आणि हो पुन्हा एकदा बॉल वेगवान टाकलाय. शरीरावरती बॉल आदळला आणि त्यानंतर आपण पाहिलं सिंगल मिळाली आणि सिंगल नंतर डॉट बॉल. इथे सिंगल मिळाली. सिंगल नंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. अगदी पाहायला गेलं तर दत्तासाठी कॅश प्राइज झालं. मंगेश सूर्यवंशी यांच्या माध्यमातून 101 रुपयांचं कॅश प्राइज आहे. प्राइज लागला की ते खेळाडू आउट होत आहेत असं समीकरण झालं.